टोरल इंडिया त्यांचा चाकण नंतरचा दुसरा प्रकल्प सुपा एमआयडीसी मध्ये उभारणार आहे. त्यांचे संस्थापक भरत गीते आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल? तुमचा हा दुसरा प्रकल्प आहे, कसा असणार आहे, कशी पूर्ण प्रक्रिया पार पडली या प्रकल्पासंदर्भात? पहिला आमचा प्रकल्प जो आहे तो पुण्यामध्ये चाकणमध्ये स्थित आहे. ते जवळपास 900 लोक काम करत आहेत. मागच्या एक 4-5 वर्षामध्ये कॅपॅसिटी तिथली पूर्णपणे भरलेली असताना, पूर्णपणे कॅपॅसिटी फुल झाल्यानंतर आपण आणखी एक दुसरा विस्तार करण्यासाठी, एक्सपान्शनसाठी प्रयत्न करत होतो आणि मग तो ग्रामीण भागामध्ये व्हावा, कारण उद्योगाचं विकेंद्रीकरण व्हावं. आपला विकास जो आर्थिक विकास हा समतोल असावा, यासाठी मी अहिल्यानगर सुपा याचं निवड केली आणि 2025च्या जानेवारी महिन्यामध्ये दावोस येथे आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषद जी भरते, तिथे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आणि उद्योगमंत्री उदय सामंत, महाराष्ट्र शासनाबरोबर 500 कोटीची गुंतवणूक आणि 1200 रोजगार उपलब्धी असा आपण करार केला होता. आणि अवघ्या एका वर्षामध्ये युद्ध पातळीवर तो कमिटमेंट टू कम्प्लिशन म्हणजे वचनापासून पूर्ततेपर्यंत आपण आणला. त्याचमुळे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचं उद्घाटन करण्याचा होकार दिलेला आहे. त्यांच्याबरोबरच उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री विखे पाटील हे सर्व लोक 8 तारखेला सकाळी 10 वाजता सुप्यामध्ये येणार आहेत आणि या प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे. किती कॅपॅसिटी आहे बरं या प्रकल्पाची? आपण आता सध्या चाकणमध्ये 300 टन मेट्रिक टन पर मंथ करतो. या प्रोजेक्टची जवळपास 1200 मेट्रिक टन अशी कॅपॅसिटी आहे. ग्रामीणमध्ये एखादा प्रोजेक्ट करायचं म्हटल्यावरती काही संकट येतात किंवा कशा परिस्थितीत तुम्ही कधी गेलाय, तशी कुठला गोष्ट एक्सपिरियन्स केली? प्रवाहाच्या विरोधात पोहण्याचं मला सवय आहे आणि रिस्क टेकिंग एबिलिटी आहे आणि चॅलेंज घेऊनच काम करतो. सुरुवातीला काही अडचणी आल्या, जागा मिळण्यापासून असतील किंवा लोकल समस्या असतील, पण आपण त्या सॉल्व्ह करायच्या असतात. त्यामध्ये पर्याय हे करायचा असतो. स्थानिक लोकांना पण रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी त्यांची धडपड असते. मी या बाबतीमध्ये सकारात्मक आहे. अडचणी आहेत, पण अशा बिलकुल सॉल्व्ह करण्यासारख्या नाहीयेत किंवा ह्याच्यासारख्या नाहीयेत असं मला नाही वाटत. त्याचबरोबर या भागामध्ये अण्णा हजारेंसारखे समाजसुधारक लोक आहेत. त्यांनी सुद्धा याची प्रचंड प्रशंसा केली. त्यामध्ये त्यांनी आम्हाला कुठलीही मदत पाहिजे असेल तर आम्ही पुढे येऊ असं सांगितलेलं आहे. स्थानिक पातळीवरच्या राज्यकर्त्यांनी याचं मोठं स्वागतच केलेलं आहे आणि त्यामुळे मला नाही वाटत की असं काही फार जास्त अडचणी ग्रामीण भागामध्ये येतील. नक्कीच शहरापेक्षा थोड्याशा जास्त असतात, पण म्हणूनच समतोल आणण्यासाठी सुरुवातीला थोडासा तोल जातच असतो. तो समतोल आणण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. आजच्या घडीला एम्प्लॉयमेंट हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. तुम्ही ग्रामीण भागात एक एम्प्लॉयमेंट देण्याचा प्रयत्न करता, यावर काय सांगा? ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती व्हावी आणि जसं म्हटलं विकेंद्रीकरण व्हावं हा आपला मानस होता. पण यामध्ये पण अडचणी आहेत नक्कीच. ग्रामीण भाग जेवढा जाल तेवढा तुम्हाला थोडासा एज्युकेशनची लेवल थोडीशी कमी असते. सर्वांनाच पुण्यामध्ये यायचंय. त्यांना म्हणून रिटेन करणं आणि त्यांना तिथे टिकवणं फार अवघड असतं. यामध्ये माझा एक असा मानस आहे की माझी 50, 70, 100 लोकं चाकणमधली तिकडं पाठवावी. त्याच भागामध्ये ते नगरमधनं येतात, कोणी बीडवरनं येतं. तर अशा मुलांना तिथे सुपा जवळ पडतं. तर अशी काही माझी कामगार किंवा कर्मचारी जे आहेत त्यांना मी तिकडे पाठवणार आणि त्यांच्या थ्रू लोकल लोकांना ट्रेनिंग देणार आहे. आपल्यासोबत टोरल इंडियाचे संस्थापक भरत गीते होते. काही 8 फेब्रुवारीलाच सुपामध्ये टोरल इंडियाचा दुसरा प्रकल्प जो आहे त्याचं उद्घाटन होते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.